नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. संकल्प अकॅडमी पुणे मध्ये आपलं स्वागत आहे. मी निलेश आणि आपण आत्ता पाहणार आहोत एक आंतरराष्ट्रीय घडामोड जी सध्या धुमाकूळ घालते, सर्वत्र चर्चेचा विषय आहे. नाही मित्रांनो, ही भेट अजून झालेली नाही. ही भेट 2018 मधली आहे, पण आता आपल्याला अशी भेट होण्याची चिन्ह दिसायला लागलेली आहेत. आणि त्याचमध्ये आत्ता भारताच्या दौऱ्यावरती युरोपियन युनियनचे लीडर्स आलेले आहेत आणि त्यामध्ये पुतीन स्टेटमेंट केलेलं आहे. पुतीन म्हणजे रशियाचे जे परराष्ट्र मंत्रालय आहे, त्यांनी अतिशय तीव्र भाषेमध्ये याचा समाचार घेतलेला आहे. ते म्हणतात की युरोप रशिया विरुद्ध भारताकडे मदतीची याचना करत आहे. सो दे लिटरली यूज द वर्ड युरोपियन युनियन इज बेगिंग मोदी फॉर हेल्प. सो अतिशय तीव्र शब्दामध्ये पहिल्यांदा आपल्याला हे अशा प्रकारे रशियाच्या एका फॉरेन मिनिस्ट्रीच्या स्पोक्सपर्सननी बोलताना दिसते. तर भीक बेगिंग म्हणजे भीक मागते. सो बरोबर आहे. तर आता हे काय आहे सगळं आणि याचा आपण एक सिनेरिओ पाहूयात. आपण ग्रेट गेम मध्ये बघितलेलंच आहे, पण आपण त्याचा एक छोटासा पार्ट आपण आज पाहणार आहोत की हाऊ इक्वेशन्स जे आहेत ते बदललेले आहेत आणि कसं काय जिओ पॉलिटिक्समध्ये काही परमनंट नसतं. परमनंट फक्त इंटरेस्ट असतात. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये फक्त इंटरेस्ट असतात, ते परमनंट असतात. बाकी मित्र आणि शत्रू हे कधी परमनंट नसतात आणि त्याचा प्रत्यय आपल्याला आता येताना दिसेल. आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत की आत्ताची जी परिस्थिती आहे ती कशी आलेली आहे इथपर्यंत. सो सगळ्यात सुरुवातीला आपल्याला दिसतो ग्रेट गेमचा सुरुवात ज्यावेळेस रशिया आणि युक्रेनमध्ये वॉर सुरू झाला. त्या वॉरची पार्श्वभूमी काय होती मित्रांनो? तर युक्रेन हा नाटोचा मेंबर होण्यासाठी प्रयत्न करत होता आणि रशियानं सांगितलं होतं युक्रेनला की तुम्ही नाटोचं मेंबर व्हायचं नाही, कारण नाटो हे रशियाच्या अगेन्स्ट उभा केलेलं एक आर्म फोर्सेसचं कोइलेशन होतं. म्हणजे असे देश जे रशियाचे विरोधक आहेत त्यांनी एकत्र येऊन अशी एक संघटना बनवली जी त्यांच्या आर्मीची डिफेन्सची संघटना आहे, जी रशिया विरुद्ध युद्ध करायला कायम तयार असेल. आणि युक्रेनचा जो नवनिर्वाचित पंतप्रधान म्हणू आपण, जो म्हणजे झेलेन्स्की आहे, तो म्हणत होता की आम्हाला नाटोचा मेंबर व्हायचंय आणि त्या मुद्द्यावरून सुरुवातीला युद्ध सुरू झालं. आपण त्यावेळेस बघितलं असेल की प्रत्येक जण ट्रम्प त्यावेळेस कुठेच पिक्चरमध्ये नव्हते. बायडन, झेलेन्स्की हे पूर्ण जगभर फिरून पुतीनच्या अगेन्स्ट वातावरण निर्माण करत होते. भारतावरती मोठ्या प्रमाणात प्रेशर टाकला जात होता आणि त्या काळामध्ये आपण बघितलं की बऱ्याच कॉन्ट्रोवर्सी झाल्या होत्या. त्यांनी एक 1945ला जे हिरोशिमा नागासाकीवर बॉम्ब टाकला होता, तर ते पिक्चर डिपिक्ट करताना त्यांनी कालीचं पिक्चर डिपिक्ट केलेलं होतं युक्रेनच्या फॉरेन मिनिस्ट्रीनी आणि त्यातून भारतीयांच्या भावना पण आहत झालेल्या होत्या. असे बरेच उद्योग सुरू केले होते आणि झेलेन्स्की हे सर्वत्र काही एक आम्ही खूप मोठं युद्ध छेडलेलं आहे आणि जगामध्ये डेमोक्रेसीचा सेव्हियर अशा प्रकारची एक इमेज तयार केली होती. आणि हा व्यक्ती असा कायम टी शर्ट वरती पूर्ण जगामध्ये फिरत होता. कुठेही गेला तरी त्याला हिरोज वेलकम मिळत होता आणि अशा प्रकारे त्या सगळं काही चित्र होतं त्यावेळेस की एका तानाशाही असणाऱ्या पुतीनला अडवण्यासाठी आणि डेमोक्रेसीचं रक्षण करण्यासाठी एक लीडर उभा राहिलेला आहे आणि तो म्हणजे झेलेन्स्की. असं प्रत्येक न्यूज चॅनलवरती जगातल्या ते चित्र दिसत होतं. आता त्यानंतर चित्र बदललं म्हणजे काय? त्यावेळेस हे सगळं चालू होतं त्यावेळेस कोण अमेरिकेचा प्रेसिडेंट कोण होतं? तर जो बायडन. आता इलेक्शन झाले, अमेरिकेचा प्रेसिडेंट चेंज झाला आणि ट्रम्प प्रेसिडेंट म्हणून निवडून आले. आता प्रेसिडेंट ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की हे युद्ध वगैरे थांबवणार, कारण युक्रेनच्या युद्धासाठी अमेरिकन मनी यूज केला जात होता, अमेरिकन टॅक्स पेअरचा मनी यूज केला जात होता. सो जसंच ट्रम्प निवडून आले, ट्रम्पने युक्रेनला सांगितलं की आम्ही तुमच्यावर खूप खर्च केलेला आहे, आम्हाला आमचे पैसे व्याजासहित माघारी पाहिजेत. सो विथ जीएसटी हे आज द मनी. सो ट्रम्पने जीएसटी काय सांगितला? तर युक्रेनकडे खूप मोठे क्रिटिकल मिनरल्स आणि रेअर अर्थ एलिमेंट्स चे डिपॉझिट्स आहेत. सो ट्रम्पनी ते झेलेन्स्कीकडे मागितलेले आहेत. बट झेलेन्स्की रिफ्युजेस टू साइन ट्रम्प्स रेअर अर्थ डील. सुरुवातीला झेलेन्स्की म्हणला की नाही, हे युक्रेनचे सर्व काही मिनरल्स आहेत, आम्ही ते ट्रम्पला देणार नाही. तुम्ही या प्रकारे न्यूज बघा, तुम्हाला न्यूज दिसतील, इज झेलेन्स्की फुलिंग ट्रम्प ओव्हर रेअर अर्थ मिनरल्स.
युक्रेन रशिया वॉर लाईव्ह. झेलेन्स्की अराइव्हज इन US ॲज ट्रम्प ट्राईज टू डिनाय डिक्टेटर. मग जसंच झेलेन्स्कीनं ट्रम्प बरोबर किंवा अमेरिकेबरोबर डील करायला नकार दिला, तसंच ट्रम्पनी पलटवार केलेला आहे. आणि तो पलटवार होता, ट्रम्पनी जे झेलेन्स्की आहे त्यांना डिक्टेटर म्हणलेलं आहे. डिक्टेटर का? कारण त्यांची इलेक्शनची जी मुदत आहे ती संपलेली आहे. आता नवीन इलेक्शन व्हायला पाहिजे होत्या, पण ते इलेक्शन अजून झालेलं नाहीयेत. सो ट्रम्पने त्यांच्यावरती अनइलेक्टेड डिक्टेटरचा आरोप केला. पुढे काय झालंय बघा, ज्यावेळेस युनायटेड नेशन्समध्ये रशियाच्या अगेन्स्ट एक रिझोल्युशन मांडलं गेलं काही दिवसामागे, 4-5 दिवसामागे, त्यावेळेस पहिल्यांदा युनायटेड स्टेट्स एड्स विथ रशिया या बिलमध्ये, रशियाच्या अगेन्स्ट जे बिल मांडलेलं होतं त्यामध्ये अमेरिकेनं रशियाच्या बाजूने मतदान केलेलं आहे. भारत यामध्ये अलुप्त राहिलेला होता, म्हणजे भारत कोणत्याही बाजूनं नव्हता. यामध्ये युएसनं रशियाच्या सपोर्ट केलेला आहे बघा. US साइड्स विथ रशिया, हे बघा मिंटचं आर्टिकल आहे, हे बीबीसीचं आहे. हे बोस्टन युनायटेड स्टेट्स साइड्स विथ रशिया, बोस्टन युनिव्हर्सिटीचं आहे. AP न्यूज वरती US रिफ्युजेस टू ब्लेम रशिया फॉर युक्रेन वॉर. सो युक्रेन वॉर बद्दल अमेरिकेनं रशियाला ब्लेम करायचा पण नकार दिला. आता अमेरिकेचा स्टँड काय झाला की युक्रेन वॉरसाठी झेलेन्स्की आणि युक्रेन रिस्पॉन्सिबल आहे. अमेरिका आता पूर्ण स्टँड 180 डिग्री मध्ये चेंज झालेला आहे की आता रिस्पॉन्सिबल कोण आहे? पूर्वी रशिया होत, आता युक्रेन जबाबदार आहे. आणि त्यामुळं ज्याच्या भरोशावरती, ज्याच्या मदतीवरती युक्रेनने एवढं युद्ध पुकारलेलं होतं, तो बेस, तो आधारच निघून गेलेला आहे. सो ह्या प्रेशर टॅक्टिक्स यूज केलेला आहे. युएसनं डायरेक्टली रशियाला सपोर्ट केलेला आहे UN रेझोल्युशन मध्ये. त्यामुळं आधीच भिकारी झालेला आणि युद्धामुळे कोलमडून पडलेला युक्रेन आहे आणि त्यांचा जो प्रेसिडेंट आहे झेलेन्स्की, ते गुडघ्यावर आलेले आहेत. आणि नंतर आपल्याला लगेच हे बघा 2 दिवसापूर्वीची न्यूज आहे आणि आता ही 11 तासापूर्वीच्या न्यूज आहेत बघा. ह्या सगळ्या तुम्हाला 2-3 दिवसापूर्वीच्या न्यूज दिसतात आणि आता तुम्हाला लगेच न्यूज मध्ये चेंजेस दिसतात. 11 तास, 5 तास, 12 तास. या न्यूज मध्ये आता काय आलेलं आहे बघा, जसं ते म्हणतात ना की जब घी सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है, तसं जेव्हा झेलेन्स्की सरळ सरळ क्रिटिकल मिनरल्स, रेअर अर्थ एलिमेंट्स अमेरिकेला देत नाही असं ट्रम्पला समजलं, तर ट्रम्पने काय केलं? उंगली टेढ़ी केली, म्हणजे रशियाला सपोर्ट केला, युद्धासाठी युक्रेनला जबाबदार धरलं. आणि या प्रकारे उंगली टेढ़ी केल्याबरोबर न्यूज मध्ये आलेला का, CNN ची न्यूज आहे बघा, ट्रम्प्स प्रॉमिस ऑफ व्हेरी बिग डील विथ झेलेन्स्की. व्हेरी बिग डील. ट्रम्प झेलेन्स्की टू साइन मिनरल्स डील ॲट व्हाईट हाऊस मीटिंग. हे बघा रिटर्सची न्यूज आहे 5 तासापूर्वीची. युरो न्यूज आहे बघा, ट्रम्प सेज पीस डील इन युक्रेन टू हॅपन फेअरली सून ऑर नॉट ॲट ऑल. स्वतः ट्रम्प म्हणायला लागले की आपण पीस डील लगेच साईन करू किंवा कधीच होणार, म्हणजे 12 तासापूर्वी. सो आता काय झालेलं आहे बघा की ज्यावेळेस उंगली टेढी केली, म्हणजे प्रेशर दिलं ट्रम्पनी की लगेच झेलेन्स्की वाकलेले नाही, त्यांनी साष्टांग लोटांगणच घातलेले. आणि आता अमेरिकेला जे पाहिजे ते क्रिटिकल मिनरल्स, ज्याची किंमत $500 बिलियन पेक्षा जास्त आहे, हे मिनरल्स अमेरिकेला द्यायला आता तयार झालेला आहे. बरं, महत्वाची गोष्ट म्हणजे हे मिनरल दिले म्हणून अमेरिका रशियाच्या अगेन्स्ट युक्रेनला सपोर्ट नाही करणार आहे. हे जे मिनरल दिलेले ते आतापर्यंत केलेल्या खर्चाचं बजेट आहे मित्रांनो. म्हणजे आतापर्यंत अमेरिकेने जे काही खर्च केला, 100 बिलियन असेल, 50 बिलियन असेल, जे काही खर्च केला अमेरिकेनं, त्याचं बिल म्हणून हे क्रिटिकल मिनरल्स युक्रेन अमेरिकेला देणार आहे. त्याच्या बदल्यामध्ये युक्रेनला काय मिळेल, तर युक्रेनला अमेरिका हे वॉर मध्ये जे काही नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई, म्हणजे काय, तर तिथं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, जे काही नुकसान झालंय, रोड, रेल्वे, बिल्डिंग वगैरे उभा करण्यासाठी अमेरिका मदत करेल. म्हणजेच $50 बिलियन खर्च केला युक्रेनमध्ये, त्या बदल्यात युक्रेनकडून $500 बिलियन घेतले आणि त्यातलेच $50-60 बिलियन खर्च करून युक्रेनमध्ये रस्ते वगैरे बांधून आता युक्रेनला देणार आणि त्याचे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत ते अमेरिकन कंपन्यांना मिळणार. सो एकंदरीत स्वतःच मारायचं आणि स्वतःच त्याचं ट्रीटमेंट करायची आणि त्याचं बिल पण आपण स्वतःच भरायचं आणि स्वतःच बिल घ्यायचं सुद्धा, ते पण पुढच्याची जमीन विकून. असा प्रकारे झालेला आहे. मग तिथून पुढे काय झालंय बघा, मीन व्हाईल आपण म्हणू, मीन व्हाईल आता तुम्हाला आठवतंय का, ज्यावेळेस ट्रम्प 2020 मध्ये इलेक्शन हारले आणि बायडन आले होते, आणि बायडन आल्यानंतर
अचानक अफगाणिस्तानमधून अमेरिकन फौजा निघून गेल्या आणि जवळपास 5 ते 6 बिलियन डॉलरचा शस्त्रसाठा अफगाणिस्तानमध्ये ठेवून गेला होता. त्यावेळेस आपल्या दक्षिण जो दक्षिण भारत म्हणण्यापेक्षा आपण म्हणू दक्षिण एशिया, साऊथ एशियामध्ये भारतीय द्वीपखंडामध्ये जे काही देश होते त्यामध्ये काही लोक असं म्हणायला लागले की अमेरिका घाबरून निघून गेला, अफगाणिस्तानला किंवा तालिबानला घाबरून अमेरिका निघून गेला, की त्यांनी स्वतःचे शस्त्र सुद्धा ठेवून निघून गेलेलं आहे. त्यावेळेस पण आपण एकदा मागे लेक्चरमध्ये बोललो होतो की तसं नाहीये मित्रांनो, अमेरिका काही अफगाणिस्तानला घाबरणार नाहीये. आणि ते बघा तुम्हाला मीन व्हाईल हे सगळं तिकडे युक्रेन चाललेलं आहे, तोपर्यंतच ट्रम्पनं स्टेटमेंट दिलेलं आहे, ट्रम्प डिमांड्स रिटर्न ऑफ युएस मिलिटरी इक्विपमेंट लेफ्ट इन अफगाणिस्तान. ट्रम्प म्हणतोय ते 2020 मध्ये जे आमचे बायडन साहेब होते त्यांनी जी शस्त्र ठेवली होती अफगाणिस्तानमध्ये ती आम्हाला माघारी द्या. आता अफगाणिस्तान पहिलाच भिकारी, त्यातून आता ते शस्त्र वापरून घेतले असतील त्यांनी, गोळ्या संपवल्या असतील खेळण्यामध्ये, त्यातनं काही गोळ्या त्यांनी पाकिस्तानच्या सैनिकांवरती वापरल्या, काही शस्त्र त्यांनी पाकिस्तानवरती वापरलेली आहेत. आणि आता ट्रम्प काय म्हणतोय की आम्हाला आमचे शस्त्रास्त्र माघारी द्या अफगाणिस्तानला. सो आता त्यांचं लक्ष कुठे गेलेलं आहे? अफगाणिस्तानकडे. तुम्ही न्यूज बघा, आता ही 2 तासापूर्वीची न्यूज आहे बघा, काय US-6 रिटर्न ऑफ US मिलिटरी इक्विपमेंट फ्रॉम अफगान तालिबान. Trump wants to take back equipment left in Afghanistan after a troop withdrawal. Want to fight. Taliban gives this reason to reject. हे रिजेक्ट केलेलं हे न्यूज 1 महिन्याची, लक्षात घ्या. ही न्यूज 1 महिन्यापूर्वीची की तालिबानने रिजेक्ट केलेलं आहे. बट आताची लेटेस्ट न्यूज काय, ट्रम्पने डिमांड केलेलं आहे की आम्हाला आमचे इक्विपमेंट पाहिजेत जे की अफगाणिस्तानमध्ये राहिलेले आहेत. सो आता बहुतेक अफगाणिस्तान सुद्धा काहीतरी मिनरल्स वगैरे विकण्याची डील आपल्याला आता काही काळामध्ये भविष्यामध्ये ट्रम्प तर माघारी घेणारच आहे. आणि तालिबानला परवडणार नाहीये, कारण त्यांनी बरेच 2001 नंतर जे काही 20 वर्षाचा वनवास भोगलेला आहे अफगाणिस्तान, स्वतःच्या देशामध्ये आश्रित म्हणून कुठेतरी लपून आयुष्य काढलेले तालिबानच्या फायटर्सनी, त्यांना आता इथून पुढे पुन्हा ते आयुष्य जगायचं नाही. सो पाकिस्तान बरोबर पण त्यांची भांडणं चालू आहेत. त्यातून जर तुम्ही बघितलं, आता जर तुम्ही करंट अफेअर्स फॉलो करत असाल तर ट्रम्पनं पाकिस्तान आणि तालिबानचा सध्या वाद चालू आहे. आणि मग आता यांना प्रेशर कसं द्यायचं, तर $400 मिलियन F-16 विमानं पाकिस्तानला देणार असं डिक्लेअर केलं अमेरिकेनं. आता F-16 विमानं पाकिस्तान भारतावर तर वापरणार नाही, लायकी पण नाही तेवढी त्यांची आता सध्याच्या परिस्थितीमध्ये. सो त्याची भीती कोणाला आहे? तालिबानला आहे. सो तालिबानवरती प्रेशर आहे हा की तुम्ही आमचे $5 बिलियन पेमेंट करा. फोर्सफुली विकलेले नाही का एखाद्या गरीब देशाला जे काही खरेदी करण्याची ताकद नाही, त्याला $5 बिलियन शस्त्रास्त्र फोर्सफुली विकलेले 5 वर्षात. आणि त्याच्यासाठी प्रेशर म्हणून काय, इकडे पाकिस्तानला $400 मिलियन विमानं देऊ केलेली आहेत. म्हणजे तिथं पण बिझनेस झाला. पाकिस्तान सुद्धा ट्रम्पच्या गुड बुकर मध्ये राहण्यासाठी ते खरेदी करणार आहे, शेवटी ते पडूनच राहणार आहे. आता अफगाणिस्ताननी जे काही पैसे म्हणजे ते शस्त्रास्त्र वापरून घेतले, त्यांना वाटलं काय आता कोण मागतंय, 5 वर्षानंतर 4 वर्षानंतर भाऊसाहेब परत आले म्हणे अरे ते आमचं माघारी देणार. सो फोर्सफुली विकलेलं आहे अफगाणिस्तानला. आणि आता हे नवीनच खेळ सुरू झालेला आहे. सो जिओपॉलिटिकल जे चेंजेस झालेले आहेत. आता मीन वाईल काय झालं, आपण जी सुरुवात बघितली होती की पुतीन म्हणतात की युरोपियन युनियन इज बेगिंग इन फ्रंट ऑफ इंडिया. सो इंडियन प्राईम मिनिस्टर आता मोदी आहेत, सो इन फ्रंट ऑफ मोदी असं त्यांनी स्टेटमेंट वापरलेलं आहे. सो हे जे आहेत उर्सुला नाव आहे यांचं, हे जे युरोपियन युनियनच्या हेड आहेत, ह्या एक मोठं डेलिगेशन घेऊन टू होल्ड टॉक्स विथ PM मोदी भारतामध्ये आलेले आहेत. हे बघा आपले जे S जयशंकर आहे फॉरेन मिनिस्टर, यांच्या बरोबर भेट घेतलेली आहे. हे जे राजघाट आहे आपले महात्मा गांधी, आठवा मित्रांनो 100 वर्षापूर्वी याच इंग्लंडमध्ये महात्मा गांधींना रेल्वेमधून बाहेर फेकलं होतं. आज त्याच युरोपियन युनियनचे प्रमुख आहेत, ते राजघाटवरती येऊन त्याच महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहत आहेत. सो वेळेचा महिमा आहे मित्रांनो, काळ बदलतो, वेळ बदलते, कुणावरही वेळ येऊ शकते, अशी परिस्थिती आहे.
आणि हे सगळं सिनेरिओ हे कशासाठी आहे, तर आता युरोपला कोणीतरी मित्र हवा आहे. कारण ट्रम्पनं वाऱ्यावरती सोडून दिलेलं आहे. ट्रम्प आता गेला रशिया बरोबर. त्याचबरोबर ट्रम्प म्हणतो वी आर फ्रेंड विथ चायना, आय एम फ्रेंड विथ रशिया, मोदी इज माय ग्रेट फ्रेंड, झी इज माय फ्रेंड, पुतिन इज माय फ्रेंड. सो जगातल्या 4च तर मेन मोठ्या कंट्रीज आहेत, इंडिया, चायना, रशिया आणि अमेरिका. आता ट्रम्प यांच्याबरोबर का अलाइन करत असेल तर मग युरोपियन युनियनने कुठे जायचं. सो आता युरोपियन युनियन सुद्धा जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये अलाइज मित्र जोडण्याचा कामावरती लागलेले आहे. आणि जेव्हा यांनी भारताची व्हिजिट केलेली आहे एक सगळ्यात मोठं डेलिगेशन आतापर्यंतचं घेऊन, स्वतः हेड ऑफ द युरोपियन युनियन भारतामध्ये आलेले आहेत. आणि त्याच्यावरती मग टीका करताना किंवा त्याच्यावरती तंज खसणे म्हणजे आपण म्हणतो ना तंज कसनेकली पुतीन असं बोललेले आहेत. पुतीन, युरोप इज बेगिंग मोदी फॉर हेल्प अगेन्स्ट रशिया. आता हे काय आहे, ज्यावेळेस हे उर्सुला वोन डेर लियन युरोपियन कमिशनचे जे प्रेसिडेंट आहेत हे भारतामध्ये आलेले आहेत विथ ह्यूज डेलिगेशन. ही हिस्टॉरिक फर्स्ट आहे, हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा आलेले आहेत. आता याच्या मागे तुम्ही जर यांचा व्हिडिओ बघितला, त्यांचे जे स्पोक्स पर्सन आहेत ते बोलताना, तर ते म्हणतात की युरोप पूर्वी भारताला थर्ड वर्ल्ड कंट्री म्हणून हिनवायचं, ज्यांना काही दिवसापूर्वी थर्ड वर्ल्ड कंट्री असं म्हणलेलं आहे. किंवा काही वर्षापूर्वी त्यांनी म्हणलं होतं की युरोप इज अ गार्डन अँड ऑल अदर कंट्रीज आर जंगल. सो आज या गार्डनला जंगलाकडे यावं लागलेलं आहे मदत मागण्यासाठी. अशा प्रकारची एक कठोर शब्दामध्ये टीका रशियन स्पोक्सपर्सननी केलेली आहे. कुणावरती, तर युरोपियन युनियनवरती. आता युरोप इज स्ट्रगलिंग कशासाठी, डोनाल्ड ट्रम्प्स थ्रेट टू इम्पोज 25% टॅरिफ. आता लक्षात घ्या किती पर्सेंट टॅरिफ आहे, 25% टॅरिफ आहे. म्हणजे आतापर्यंत आहे ना हे जे युरोपियन युनियन होते त्यांना अमेरिकन जो मार्केट होतं त्याचं फ्री ऍक्सेस होता, कारण ते स्ट्रॅटेजिक पार्टनर होते, त्यांना फ्री ऍक्सेस होता. तसा तो भारताला फ्री ऍक्सेस नव्हता. भारताला काही प्रमाणामध्ये टॅरिफ्स किंवा त्यांचे जे रूल्स रेग्युलेशन आहे ते फॉलो करावं लागत होते. सो त्यांना एक युरोपियन गुड्सला एक इझी मार्केट होतं युरोपच्या अमेरिकेच्या ह्याचं, जे आता राहणार नाहीये. युएस नो लॉंगर विलिंग टू प्ले अ सेव्हियर. तसंच इन केस ऑफ वॉर आता अमेरिका हे फ्रीमध्ये, लक्षात घ्या, फ्रीमध्ये युरोपला मदत करणार नाही. आपण मागच्या एका लेक्चरमध्ये बघितलं होतं की बायडन जो आहे तो प्रो वॉर होता, पुतीन आपले जे ट्रम्प आहेत ते पण प्रो वॉर आहेत, पण ते प्रो प्रॉफिट वॉर आहेत. सो जर आम्हाला पैसे मिळत असतील तर वी कॅन मेक अ वॉर, बट शो अस द मनी, आम्हाला पैसे दाखवा. सो या ठिकाणी जे ट्रम्पनं थ्रेट केलेलं आहे टॅरिफ इम्पोज करण्यासाठी, आणि त्या ट्रम्प जे टॅरिफ इम्पोज करण्यासाठी जे थ्रेट केलेलं आहे त्यामुळे आता न्यू मार्केट शोधण्यासाठी युरोपियन युनियन भारतामध्ये आलेलं आहे. कारण ऑब्व्हियसली भारत हे खूप मोठं मार्केट आहे. आता त्यामुळे कारण घ्या, चायना पण मोठं मार्केट आहे, पण चायना हे जगाचं मॅन्युफॅक्चरिंग हब आहे. जगाचं 1/3 गुड्स हे एकट्या चायनामध्ये बनतात. इव्हन अमेरिका सुद्धा चायनाला रिप्लेस नाही करू शकत मॅन्युफॅक्चरिंग मध्ये. आणि त्यांचे मॅन्युफॅक्चरर स्किल्ड आहेत, लो कॉस्ट मध्ये बनवतात. त्यामुळे अमेरिकन मॅन्युफॅक्चरर ते आहेत, ते आपला माल चायनामध्ये नेऊन विकू नाही शकत, बिकॉज दे हॅव गुड मॅन्युफॅक्चरर्स देअर. भारतामध्ये तसं नाही. भारतामध्ये अमेरिकन वस्तू आहे म्हणले की लगेच खपणार आहे, युरोपियन वस्तू आहे म्हणले की लगेच खपणार आहे. सो भारताचा जो ग्राहक आहे तो ऍक्सेप्टेबल आहे, तो ऍक्सेप्ट करतो. युरोपचा माल आहे, ठीक आहे, चांगलं आहे. आमच्यातले तसं पण हिरो हिरोईन, बॉलिवूड, क्रिकेटर्स वगैरे सगळे सेलिब्रिटी हे युरोपमध्येच पडलेले असतात, तर त्यांना आकर्षण आहे भारतीयांना युरोपचं, नाही का. सो युरोप हे एक युरोपसाठी भारत हे एक आदर्श ठिकाण आहे माल विकण्यासाठी, जर असे काही टॅरिफ आले किंवा असे काही प्रसंग आला तर. सो भविष्यामध्ये तुम्हाला आता काय दिसेल, तर एक म्हणजे या सर्व एक्झरसाइज मध्ये भारताशी संबंध चांगले करण्यासाठी तुम्हाला जे व्हिसा पॉलिसीज आहेत युरोपच्या, त्या भारतासाठी अतिशय सुलभ झालेल्या दिसतील. ते भारतीयांना इन्व्हिटेशन देतील, या तुम्ही आमच्या इथे. त्याचबरोबर भारतीय गुड्स आणि सर्व्हिसेस आहेत त्याला ते ओपन ऍक्सेस देतील युरोपमध्ये, कारण त्यांना रिव्हर्स ऍक्सेस पाहिजे भारतीय मार्केटचा. सो ट्विटरवरती पण ह्याच्यावरती बऱ्याच गोष्टी चालू आहेत. रशिया रिॲक्ट्स टू रिपोर्ट ऑफ EU चीफ बेगिंग मोदी टू सपोर्ट अँटी रशियन, ठीक आहे, ऍक्शन्स वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत. देयर इज अ व्हिडिओ वी कांट प्ले हिअर. अँड मीन वाईल आम्ही हे व्हिडिओ बनवताना आम्हाला काही पिक्चर पाहिजे होते ग्राफिकल रिप्रेझेंटेशनसाठी, आणि आम्ही मग आता विचारलं चॅट जीपीटीला, क्रिएट अ पिक्चर ऑफ EU चीफ आस्किंग मोदी. EU चीफ मोदीला विचारते असं, डोंट यूज रिअल इमेज. त्यांच्या पॉलिसी असतात की ते रिअल पॉलिटिकल इमेज
दाखवत नाही. सो आम्ही म्हणलं डोंट यूज रिअल इमेज, कार्टून ऑफ सिम्बॉलिक इमेजेस प्रेफर्ड, कार्टून ऑर सिम्बॉलिक इमेजेस आर प्रेफर्ड. सो त्यांनी हे चित्र बनवलेलं आहे. याच्या खाली लिहिलंय हिअर इज द मॉडिफाईड कार्टून स्टाईल इलस्ट्रेशन शोईंग EU रिप्रेझेंटेटिव्ह रिक्वेस्टिंग हेल्प फ्रॉम इंडियन लीडर. सो EU रिप्रेझेंटेटिव्ह हेल्प मागतोय बरं का, मदत मागतोय. सो हे चॅट जीपीटीच्या रिस्पॉन्समध्ये आलेले आहे. लक्षात घ्या, हे अशा प्रकारे अमेरिकामध्ये किंवा युरोपमध्ये भारतीयांकडनं मदत मागितली जाते. सो दिस इज द वे ऑफ आस्किंग हेल्प फ्रॉम इंडियन लीडर. सो चॅट जीपीटी घ्या किंवा हे जे युरोपियन आणि अमेरिकन आहे त्यांचा जो व्ह्यू आहे बघण्याचा भारतीयांकडे, ते त्यांच्या AI च्या टूल्स मध्ये पण दिसून येते. लक्षात घ्या, एक सिंपल आपण कमांड दिली की एक मदत मागतोय किंवा एक पहिल्यांदा आपण आस्किंग मोदी असं म्हणलेलं आहे, फक्त विचारतोय असं. सो दे जनरेटेड अ व्हेरी वियर्ड रिस्पॉन्स. आणि त्यानंतर मग आपण थोडी चेंज केली की बाबा मदत मागतोय आपण, यू यूज द वर्ड हेल्प, हेल्प मागतोय असं दाखवा. वी डोंट यूज वर्ड बेग बिकॉज वी आर इंडियन, वी डोंट वॉन्ट टू शो देम बेगिंग, सो वी यूज वर्ड हेल्प. आणि मग हे अशा प्रकारे हेल्प मागितली जाते लक्षामध्ये. अँड दिस इज द इंडियन लीडर अँड दिस इज अ युरोपियन लीडर. सो मित्रांनो, हे युरोप जे आहे आणि हे अमेरिका आहे यांच्या डोक्यामध्ये डीप डाऊन कुठेतरी आहे की वी आर सुपिरियर अँड आमच्या हातात सर्व काही आहे. अँड आपले जे लोक आहेत दे आर प्लेइंग इन देअर हँड. असो, बट कुठेतरी नीतीचं चक्र आहे की सर्कल राऊंड होतोय आणि पुन्हा एकदा युरोप, जसं जुन्या काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनी वगैरे भारताला शोधत भारतामध्ये आल्या होत्या, तसंच आता भविष्यामध्ये पुन्हा ते भारताला शोधत भारतामध्ये येतील असं चित्र निर्माण झालेलं आहे. असो, हा विषय आपण इथेच थांबवूया. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.